नमस्कार. आज आपण बघणार आहोत 50 नंतरचे संकल्प. काय आहे 50 नंतरचे संकल्प? मला तर असं वाटतं, प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यकालीन गरजा ओळखून आपल्याला मिळालेल्या आर्थिक साधनाचा योग्य विचार व योग्य नियोजन करणे हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. सेवानिवृत्ती ही आर्थिक ताण आणि चिंता यापासूनची मुक्ती आहे. मित्रांनो, आपण एक ना एक दिवस सेवानिवृत्त हे होणारच असतो. तुम्हाला पाहिजे तसा जीवनाचा आनंद घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. तथापि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी विचारपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध निर्णयक्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी आवश्यक आहे. वयाच्या 50 नंतरचे सर्वोच्च आर्थिक संकल्प सुरक्षित आणि परिपूर्ण सेवानिवृत्तीसाठी आवश्यक आहेत. या संकल्पांचे पालन करून तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचे रक्षण करू शकता आणि तुम्हाला हवे आहे तसे जीवन जगू शकता. या संकल्पांचा आजच अवलंब करा, जेणेकरून तुमचा पैसा तुमच्यासाठी सर्वात नाविन्यपूर्ण मार्गाने काम करेल. मित्रांनो, वयाची 50 वर्षे पूर्ण होतात. आपण अनेक स्वप्न ही पाहिलेली असतात. निवृत्तीनंतर मी हे करेल, निवृत्तीनंतर मी ते करेल. अरे, माझं हे करायचं राहूनच गेलं. महाविद्यालयामध्ये असताना मला या विषयांची आवड होती, परंतु मी अभ्यासाच्या आणि एकूण बिझी लाईफ असल्यामुळे मी या गोष्टी करू शकलो नाही. तर मित्रांनो, 50 नंतर आपण निवृत्तीकडे वाटचाल करत असतो. त्यावेळेस आपण नक्की आपले जे काही राहिलेली कामं आहेत, ज्या काही आपण गोष्टी तारुण्यात करू शकलो नाही, ज्या काही गोष्टी आपण शिकू शकलो नाही, त्या आपण रिटायरमेंट लाईफनंतर नक्की शिकू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. आणि मी ज्या पद्धतीने सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगत आहे, तसेच जीवन आपण सर्वांनी जगावे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, सेवानिवृत्ती जवळ आलेली असते. अशावेळी आर्थिक संकल्पावर लक्ष केंद्रित करून आपले सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर असायला हवे. नव्या वर्षात असे 12 महत्त्वपूर्ण संकल्प करून सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य स्वतंत्रपणे आणि चिंतामुक्त पद्धतीने जगता येईल असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्ती साधारणपणे 60 वर्षानंतर नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त होऊन
आरामदायी आयुष्य जगण्याचा विचार करत असते. त्यासाठी कमावण्याच्या वयात निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने काही संकल्प करून आर्थिक गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर, तणावमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे जगणे सहज शक्य होईल असं मी समजतो. संकल्प क्रमांक 1. आपल्याला समजत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक न करणे. सेवानिवृत्त नागरिक करीत असलेल्या सर्वात सामान्य आर्थिक चुकांपैकी एक म्हणजे आपल्याला पूर्णपणे समजत नसलेल्या व्यवसायांमध्ये ते गुंतवणूक करतात. मित्रांनी किंवा नातलगांनी भरीला घातल्यामुळे भविष्यात उच्च परतावा मिळण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे प्रकार घडतात. अल्प कालावधीत नफा आणि भावनिक समाधान देणारे हे व्यवसाय मोठे आकर्षक वाटतात, मात्र त्यात जोखीमही तितकीच मोठी असते. बेकायदेशीर व्यवसाय किंवा भागीदारीमध्ये गुंतवणूक करून अनेक सेवानिवृत्तीनंतर मिळालेली संपूर्ण बचत गमावतात असं आपल्या लक्षात येतं. तोटा जेव्हा स्पष्टपणे दिसू लागतो तेव्हा पुन्हा भांडवल उभे करण्यासाठी उशीर झालेला असतो. म्हणून एखादा व्यवसाय कसा चालतो किंवा त्यात परतावा कसा मिळतो हे समजत नसेल तर आपण त्यात गुंतवणूक करू नये. आपल्या सेवानिवृत्ती पश्चातच्या उद्दिष्टांशी जुळणाऱ्या, सुरक्षित, चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे. आपले कष्टाने कमावलेले पैसे धोक्यात येणार नाहीत याची खात्री हा संकल्प नक्कीच देतो. संकल्प क्रमांक 2. रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे फेरमूल्यांकन. बऱ्याच भारतीय कुटुंबांकडे रिअल इस्टेटच्या माध्यमातून संपत्ती निर्माण झालेली असते, परंतु ही रिअल इस्टेट सांभाळणे हे काम निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिकदृष्ट्या कटकटीचे असते. देखभालीचा मोठा खर्च, विविध कर आणि भाडेकरूंना हाताळणे यासारख्या गोष्टी सतत कराव्या लागतात. त्यामुळे या मालमत्तातून अनेकदा फक्त 2 ते 3% वार्षिक भाडे उत्पन्न मिळते. शिवाय जुन्या मालमत्तांचे मूल्यही कमी होत असते. त्यांची विक्री करणेही कठीण होते. तुमचे प्राथमिक निवासस्थान नसलेल्या मालमत्तेची विक्री करण्याचा अशावेळी विचार नक्की करावा. विशेषतः ज्यातून भाडे उत्पन्न कमी आहे किंवा ज्यांचा देखभालीचा खर्च अधिक आहे अशा मालमत्ता हातावेगळ्या करा. या विक्रीतून मिळणारा निधी हा अधिक तरल आणि तणावमुक्त अशा पर्यायांकडे वळवता येऊ शकेल. या व्यतिरिक्त मालमत्ता जुनी होण्यापूर्वीच
विकल्यास तुम्हाला तिची योग्य किंमत मिळू शकते. तुमच्या वारसांची मालमत्तेसाठी असलेली कायदेशीर आणि भावनिक गुंतागुंतही त्यातून कमी होते. मित्रांनो, आपण हे 2 संकल्प बघितले. मला वाटतं आपण खरंच आपल्याला सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचं, रकमेचं योग्य ते नियोजन करायलाच हवं. आता आपण तिसरा संकल्प पाहूया. तुमचे पैसे कमीत कमी 30 वर्ष तुमच्या उपयोगाला यावेत. निवृत्तीनंतरची तुमची बचत आणि गुंतवणूक किमान 3 वर्षे टिकेल याकडे लक्ष केंद्रित करा. यासाठी कमीत कमी प्रयत्न लागणाऱ्या आणि कमी जोखीम असणाऱ्या, सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवून देणाऱ्या आर्थिक योजनांचा विचार करा. सर्वप्रथम तुमच्या सर्व आर्थिक मालमत्तांचे एकत्रीकरण करा आणि त्यांचे रूपांतर अंदाज लावता येण्याजोगा रोख प्रवाह देणाऱ्या माध्यमांमध्ये करा. जोखीम असलेल्या योजनांमधून उच्च परतावा मिळत असला तरी त्यांच्या मागे जाणे टाळा. अन्यथा तुमचा सेवानिवृत्तीचा निधी धोक्यात येऊ शकतो. त्याऐवजी गेल्या अनेक दशकांपासून स्थिर असलेल्या महागाईच्या दरानुसार वाढते उत्पन्न देणाऱ्या योजनांकडे लक्ष द्या. महागाईमुळे वाढत्या खर्चाचा सामना आपल्या निधीतून कसा करता येईल ते पहा. हे खर्चासाठीचे पैसे निधीतून काढून घेताना निधी वाढलेला असेल आणि पैसे काढण्यासाठी कोणत्याही किचकट अटी नसतील याची खात्री करा. शिस्तबद्ध रीतीने पैसे काढण्याची योजना घेतल्यास तुमच्या सेवानिवृत्तीच्या निधीचेच आयुष्य वाढण्यास नक्कीच मदत होते आणि तुमचे पैसे तुमच्या सुवर्ण वर्षापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहतील याची खात्री निर्माण होते. संकल्प क्रमांक 4. मुदत ठेवींमधील परताव्याचा सापळा. मुदत ठेवींमधील परताव्याचा सापळा. वयाची 50शी ओलांडलेल्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी आर्थिक समस्या म्हणजे मुदत ठेवींसारख्या भविष्यात परतावा देणाऱ्या योजनांवर पूर्णपणे अवलंबून राहणे. मुदत ठेवी या सुरक्षित मानल्या जात असल्या तरी काही कंपन्यांनी, संस्थांनी आश्वासनांची पूर्तता न करता गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बहुसंख्य गुंतवणूकदार या कंपन्यांचे ताळेबंद तपासत नाहीत किंवा त्यांची बाजारातील स्थिती समजून घेत नाहीत. FD हे सुरक्षेची खोटी भावना देऊ शकतात, परंतु महागाईच्या दराशी त्यांची तुलना केल्यास त्यामध्ये डिफॉल्ट आणि मार्केट टू मार्केट नुकसान यासारखे धोकेही आढळतात. FD सारख्या
सुरक्षित पर्यायांवर फक्त 2 ते 3% अतिरिक्त परतावा मिळण्यासाठी सेवानिवृत्तांना अवाजवी जोखमीला सामोरे जावे लागते. हमी परताव्याच्या आमिषाला आपल्या आर्थिक विवेकबुद्धीपेक्षा कधीच वरचढ होऊ देऊ नये. आता आपण संकल्प क्रमांक 5 पाहणार आहोत. सेवानिवृत्तीनंतरच्या काळातील खर्चाची योजना तयार करा. मित्रांनो, आपण या तारखेला सेवानिवृत्त होणार आहोत ही तारीख आपल्याला चांगली माहीत असते. त्यामुळे आपण कागद पेन घेऊन आपल्याला आपले भविष्यकालीन खर्च कोणते कोणते आहेत याची यादी आपण तयार करा. त्या यादीला अंदाजे किती रक्कम, त्या यादीतील काही खर्चांना दरमहा किती रक्कम आवश्यक आहे यापुढे त्याचा आकडा लिहा आणि अत्यंत उत्तम अशी योजना तयार करा. नियमित खर्च कसे करायचे याची एखादी योजना आखल्यास तुम्हाला तुमच्या जीवनशैलीशी कोणतीही तडजोड न करता त्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते. वाढती महागाई आणि किराणा, वेगवेगळी बिले, आरोग्यसेवा अशा मासिक गरजा यांचा ताळमेळ घालून याची सुरुवात करा. यासाठी तुमच्या निधीतून पैसे काढण्याचा दर ठरवा. तुमच्या निधीच्या वार्षिक 3 ते 4% इतकीच रक्कम काढा. तुमची बचत तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या संपूर्ण काळात टिकून राहायला हवी असे नियोजन करा. अशा आखीव योजनेमुळे अति खर्च टाळता येतो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचा उपयोग नक्की होतो. किती खर्च करायचा यावर ठाम राहा. अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या प्रसंगांसाठी देखील विशेष तरतूद करून ठेवा. हे सर्व सुरळीत होत आहे याची खात्री करण्यासाठी खर्चाचा वेळोवेळी मागोवा घ्या. म्हणजे आपल्या गरजा, इच्छा आणि आलिशान वस्तू वा राहणी असे वर्गीकरण करा. अत्यावश्यक गोष्टींना प्राधान्य द्या आणि मुख्य गरजा पूर्ण झाल्यावरच विवेकाने बाकीचा खर्च करा. खर्चाची शिस्तबद्ध योजना आखल्याने सेवानिवृत्ती निधी मध्येच संपण्याची जोखीम राहत नाही. आपण 6वा संकल्प पाहूया. भावनिक होऊन गुंतवणूक करू नका. वयाच्या 50 नंतर भावनिक निर्णय घेणे ही सर्वात मोठी आर्थिक समस्या बनू शकते. भावनिक आसक्तीमुळे किंवा तोटा होण्याच्या भीतीमुळे बरेच जण कमी परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करत राहतात. उदाहरणार्थ, एखाद्या मालमत्तेमध्ये किंवा शेअरमध्ये भूतकाळात चांगला परतावा मिळाला होता असे दिसल्यास त्यामध्ये ते विद्यमान काळातही पैसे गुंतवतात. अशी अवाजवी खरेदी केल्याने चांगल्या परताव्याच्या इतर संधी गमवाव्या लागतात. भावनेच्या भरात अनेकदा घाईघाईने निर्णय घेतले जातात.
शेअर बाजारात उच्च परतावा मिळण्याच्या मागे लागणे हा त्यातील एक प्रकार होय. त्याऐवजी तार्किक आणि हिशोबी दृष्टिकोन स्वीकारा. तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि प्रत्येक मालमत्ता तुमच्या सेवानिवृत्तीच्या उद्दिष्टांशी जुळते की नाही याचे वारंवार मूल्यांकन करत राहा. संकल्प 7. पुढच्या पिढ्यांसाठी आर्थिक धोरण विकसित करा. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे हे तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी असते. तरी त्यातून पुढील पिढीपर्यंत पोहोचेल अशा आर्थिक योजना तयार करण्याची संधी मिळते. तुमच्या मुलांना तुमची उद्दिष्टे आणि मूल्ये समजावीत यासाठी त्यांनाही तुमच्या आर्थिक चर्चेत सहभागी करून घ्या. त्यामुळे कुटुंबात पारदर्शकता वाढते आणि नंतर होणारे संघर्ष टाळता येतात. प्रौढ मुलांना किती आर्थिक मदत करायची याची सीमा निश्चित करा. अनेक भारतीय पालक आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांना त्यांच्या जीवनभरासाठी आर्थिक मदत करीत राहतात. हे धोरण बदलायला हवे. मुलांना आर्थिक मदत करण्यापेक्षा तुमच्या सेवानिवृत्तीच्या निधीत भर पाडण्यास प्राधान्य द्या. आर्थिक अवलंबित्वापासून मुक्त होऊन भविष्यासाठी स्वतंत्रपणे योजना सादर करण्यास त्यांना प्रोत्साहित करा. त्यामुळे कुटुंब सुरक्षित राहते आणि तुम्हाला चिंतामुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घेता येतो. महागाईचा सामना करता येईल इतका निधी तयार करा. महागाई हा संपत्ती नष्ट करणारा एक मूल घटक आहे. महागाई हा भस्मासूर आहे. आजचा आपला 1,00,000 रुपयांचा मासिक खर्च हा 20 वर्षांनी दुप्पट होऊ शकतो. या वाढत्या महागाईच्या खर्चासाठी एक भक्कम सेवानिवृत्ती योजना आवश्यक आहे. महागाई दर वार्षिक 6 ते 8% असतो. हे गृहीत धरून त्या प्रमाणात त्या अपेक्षित मासिक खर्चाचे गणित मांडा. तुमचा आजचा मासिक खर्च 1,00,000 असेल तर 20 वर्षांनी 2,00,000चा मासिक खर्च करावा लागेल आणि तुमचा निधी त्यात मदत करेल याची खातरजमा नक्की करून घ्या. आर्थिक शिस्त आणि काटेकोर नियोजन यामुळे त्यातील तफावत नक्कीच भरून निघेल. महागाईचा सामना करण्याची योजना तयार करताना केवळ उच्च परताव्यावर अवलंबून राहणे टाळा. मालमत्तेमध्ये वैविध्य आणा आणि वाढ व स्थिरता ह्यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. तुमची क्रयशक्ती निवृत्तीपर्यंत अबाधित राहील याची खात्री करणे हे आपले सध्याचे ध्येय आहे. 9वा संकल्प. संपत्तीचे भक्कम नियोजन करा. संपत्तीचे नियोजन हे केवळ इच्छापत्र लिहिण्यासारखे मर्यादित नाही. त्यासाठी तुमच्या संपत्तीचे तुमच्या लाभार्थ्यांपर्यंत सहजपणे संक्रमण होणे महत्त्वाचे आहे. अनेक भारतीय लोक संपत्ती नियोजनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे कौटुंबिक वाद आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतात. वयाच्या 50 नंतर तपशीलवार इच्छापत्र तयार करून
कुटुंबाला विश्वासात घेऊन योग्य व्यक्तीचे नामांकन करा. सर्व कायदेशीर दस्तऐवज अद्ययावत करून ते कुटुंबियांना उपलब्ध होतील याची खात्री करा. वारसांमधील गैरसमज टाळण्यासाठी मालमत्तेचे विभाजन स्पष्ट करा. तुमच्या योजना तुमच्या हेतूंशी जुळतात याची खात्री करण्यासाठी तुमच्या कुटुंबाशी चर्चा करा. या व्यतिरिक्त धर्मादाय कारणांसाठी किंवा तुमची अन्य मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या सामुदायिक प्रकल्पांसाठी तुमची काही संपत्ती दान करण्याचा विचार करा. संकल्प क्रमांक 10. सुरक्षित आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा. निवृत्तीनंतरच्या आरोग्य सेवेचा खर्च अचानक येत असतो. सर्वात महत्त्वाच्या आर्थिक आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. केवळ आजार तुमची अनेक वर्षांची बचत संपुष्टात आणू शकतो. एकच आजार तुमची अनेक वर्षांची बचत संपुष्टात आणू शकतो. भारतातील वाढत्या वैद्यकीय खर्च कडे विचार केल्यास सर्वसमावेशक आरोग्य विमा आपल्याकडे असायला हवा. तो एक न टाळता येणारा आर्थिक संकल्प आहे. अनेकदा लोक असंच विचार करतात, अरे मला काय, मी तर सध्या ओके आहे, मला काही नाही, मला BP नाही, मला शुगर नाही, कशाला इन्शुरन्स पॉलिसी काढायची, कशाला आरोग्य विमा काढायचा, विनाकारण दरवर्षी काही ठराविक रक्कम त्याच्यात अडकवून पडायची. असा अनेक लोक आपल्या तारुण्यामध्ये विचार करतात. खरं तर तारुण्यामध्ये आरोग्य विमा हा कमी प्रीमियममध्ये उपलब्ध होतो, परंतु लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग नंतर निवृत्तीनंतर असे काही आजार किंवा मोठे आजार झाल्यानंतर आर्थिक उत्पन्न जे आपण कमवलेलं असतं त्यातूनच आपल्याला खर्च करावा लागतो. आर्थिक सुरक्षेसाठी किमान 50 लाख रुपये कव्हर असलेली आरोग्य विमा पॉलिसी निवडा. या पॉलिसीमध्ये गंभीर आजारांसाठीचे उपचार, आधीपासून असलेल्या आजारांवरील उपचार, हॉस्पिटलायझेशन आणि उपचारानंतरच्या काळजीच्या तरतुदींचा समावेश असल्याची खात्री करून घ्या. डे केअर प्रक्रिया आणि पॉलिसीचा प्राधान्याने विचार करा. पॉलिसीचा दावा करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी पॉलिसीचे नियम आणि अटी यांची नीट माहिती करून घ्या. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही तुम्ही आणि तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहाल. संकल्प क्रमांक 11. दर महिन्याला पैसे काढण्याचे शाश्वत धोरण. मिळवलेल्या संपत्तीचा यथायोग्य वापर करण्यासाठी वयाच्या 50 नंतरच्या काळात पैसे काढण्याचे एक शाश्वत धोरण आखून घ्या. पुढील 25 ते 30 वर्षासाठीचा मासिक खर्च, महागाई आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमचा एकंदर सेवानिवृत्ती निधी किती आहे हे पहा. एक सामान्य चूक म्हणजे यातून एकतर खूप आक्रमकपणे खर्च केला जातो किंवा खूपच काटकसरीने खर्च केला जातो. त्यामुळे बचत वेळेपूर्वी तरी संपते
आणि मग निवृत्तीचा पूर्ण आनंद घेता येत नाही, अशी ही स्थिती असते. वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी तुमचा सेवानिवृत्ती निधी वाढावा, यासाठी तुमच्या हिशोबामध्ये चलनवाढ या घटकाचा समावेश करा. निधीतून खर्चासाठी पैसे काढण्याचा वार्षिक दर 4% असेल, तो तुम्हाला स्थिर उत्पन्न देऊ शकतो. तुमचे भांडवल लवकर कमी न होता देखील तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य राखून ठेवता आले पाहिजे. 12वा आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा संकल्प आहे. अनुभवी आर्थिक मार्गदर्शकाची नियुक्ती करा. अनेक दशकांच्या मेहनतीनंतर तुम्ही सेवानिवृत्तीचा निधी जमवलेला असतो. साहजिकच ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती असते. या निधीचे व्यवस्थापन करताना ट्रायल अँड एरर अशी मानसिकता ठेवणे योग्य नाही. केवळ आपल्या अंदाजांवर अवलंबून न राहता पैशाच्या व्यवस्थापनासाठी अनुभवी व जबाबदार आर्थिक मार्गदर्शकाची नियुक्ती करा. एक अनुभवी आर्थिक मार्गदर्शक बाजारचक्रात पुढे जाण्यासाठी, जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी आपली अनेक दशकांची कौशल्ये वापरत असतो. असा मार्गदर्शक निवडल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा जोडीदार मिळतो. त्यामुळे तुम्हाला सतत निर्णय घेण्याच्या तणावाशिवाय सेवानिवृत्तीचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, माझ्यासारखा आपण आर्थिक मार्गदर्शक नक्कीच नियुक्त करा. माझं नाव अनिरुद्ध श्रीधर पळशीकर. गेली 35 वर्ष बँकिंग, फायनान्स, इन्व्हेस्टमेंट आणि IT या विविध क्षेत्रांमध्ये मी काम केलं आहे. सध्या मी आपल्या सर्वांसारखाच सेवानिवृत्त आहे. तरी आर्थिक मार्गदर्शक आपल्याला हवा असल्यास मला आपण माझ्या मोबाईल क्रमांकावर अवश्य संपर्क करा. माझा मोबाईल क्रमांक आहे 94 22 50 53 45. धन्यवाद.